मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 35 दिवस उलटले, मात्र अजूनही एक आरोपी फरार आहे आणि या तपासाची माहिती जी आहे ती कुटुंबियांनी मागितली होती, पण त्या त्यांना मिळाली नाही। त्यामुळे जे आहे ते देशमुख कुटुंबीय उद्या आंदोलन करणार आहेत आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत धनंजय देशमुख। आता काय सांगाल, 35 दिवस उलटलेत, आपण उद्या आंदोलनाची तयारीत आहात? हां, मी आणि माझं कुटुंबीय उद्या आंदोलन असणार आहे। आम्ही कुटुंब, आम्हाला न्याय भेटत नाही। आम्हाला जे आरोपी आहेत सगळे खंडणीपासून ते खून प्रकरणातले, ह्यांना कुणाला तरी जाणीवपूर्वक बाहेर काढलं जातं आहे आणि ह्याच्यातून मला न्याय भेटणार असं मला नाही वाटत। म्हणून मी आणि माझ्या कुटुंबियानं हा निर्णय घेतलेला आहे। काय निर्णय घेतला, काय आंदोलन करणार? जे फोनचं टावर आहे मोबाईलचं, त्यावर जाऊन मी म्हणजे तिथून उडी मारणार आहे। आपण जर बघितलं हत्या प्रकरणातील आरोपींना मोका लावण्यात आला आहे। सगळ्यांना लावला नाही ना मोका, आणि खून प्रकरणात पण सगळे घेतले नाहीत ना। जे FIR वर आहेत खंडणीपासून ते खुनापर्यंतचे, ते लोक बघा सगळे आहेत का त्याच्यात? ते बाहेर आले की परत आमचे जे सगळे गाववाल्याला, अर्ध्या गावाला मारतेन, मला माझा खून करतेन, त्यापेक्षा आपण संपून घेऊ हाताने आपल्या। तुमच्या मनात प्रचंड भीती दिसते, दहशतीचे वातावरण दिसते? एकदम दहशतीचं वातावरण आहे। त्याचे कारण ज्यावेळेस यंत्रणा आमच्याकडे येईल त्यावेळेस आम्ही सांगू काय कारण आहेत ते पण आम्ही स्पष्ट करू। खरं तर सगळ्यांनीच मागणी केली होती की खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड आहेत, त्यांच्यावर 300 गुन्हा दाखल करण्यात यावा, मोका लावण्यात यावा, पण तो लावला नाही। या संदर्भात आंदोलन असणार? 100% त्या संदर्भातच आहे। वाल्मिक कराडला अटक म्हणजे मोका लावून 302 गुन्हा दाखल झाला। सर्व आरोपी खंडणी ते खुनातले, मग ते किती बी असू द्या, त्यांना मोका आणि खून प्रकरणात घेतलंच पाहिजे। माझ्या भावाची हत्या केली, परत हे बाहेर आले तर परत आमचे खून करतेन, मुडदे पाडतेन, निष्पाप लोकांना मारतेन। ह्यांच्याकडे भरपूर माया आहे, हे कशालाच घाबरणार नाहीत, म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे। आपण जर बघितलं काल तुम्ही वाशिमच्या मोर्चातून आणि वैभवीने धाराशिवच्या मोर्चातून अशी मागणी केली होती की पोलिसांनी आम्हाला तपासाची माहिती द्यावी, आपण काल रात्रीपर्यंत माहिती द्या अशी विनंती केली होती। काही माहिती मिळाली का? एकही माहिती आत्तापर्यंत कुठला अधिकारी किंवा कोणी आम्हाला संपर्क केला नाही। आम्ही काल आवाहन करून देखील सोशल मीडियाला आवाहन केलं होतं, एकही माहिती मिळाली नाही। कालचा दिवस गेला, आजचा दिवस गेला, आता मी थांबणार नाही। यापूर्वी तुम्ही जलसमाधी आंदोलन केलं होतं, एवढी सगळी यंत्रणा तपास करत असताना तुम्हाला दुसरं आंदोलन करावं लागतं? गावकऱ्यांनी ते केलं होतं आणि गावकऱ्यांचा तो पण दिवस आज संपलेला आहे। त्यांची भूमिका काय आहे ते तुम्हाला प्रतिक्रिया देतील। आपण जर बघितलं तर हे होते धनंजय देशमुख यांनी सांगितले की उद्या मी टावरवर चढून आंदोलन करणार आहे, उडी घेणार आहे, अशी टोकाची भूमिका त्यांनी घेतली। खंडणी प्रकरणातील आरोपीला मोका लावण्यात यावा आणि त्याला 302च्या गुन्ह्यात जे आहे ते नोंद करण्यात यावी अशी मागणी त्यांनी जी केली आहे। कॅमेरा पर्सन विनोदसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।